FM बँड 90.8 मेगाहर्ट्झवर हे आहे रेडिओ मनभावन, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोतेहो, आजचा कार्यक्रम विशेष आहे कारण की एक विशेष व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमात आपल्या स्टुडिओला आलेले आहेत. त्या म्हणजे डॉक्टर मृणालिनी फडणवीस, ज्या की माजी कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ इथे त्या होत्या. आणि 3 मे 2018 म्हणजे त्यांनी पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला. त्याचबरोबर 40 वर्षाचा शिक्षण आणि संशोधनाचा त्यांचा अनुभव आहे. तर असं अनुभवी व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमात आपल्याला लाभलेलं आहे. मॅडम, कार्यक्रमात सर्वप्रथम तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. जसं की तुम्ही शिक्षण तुमचं नागपूरला सुद्धा शिक्षण झालं, एक प्राध्यापक ते कुलगुरू हा जो प्रवास होता, म्हणजे प्रवास एवढा सोपा निश्चितच नसेलच आणि ह्याच्यामध्ये बरेच हर्डल्स आले असतील. तर हा प्रवास कसा झाला ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. प्रथम तर मी असं सांगते की माझं शिक्षण मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे. डॉक्टर हरिसिंग गौर युनिव्हर्सिटीची मी प्रोडक्ट आहे. आणि मग मी जॉब नागपूरपासून सुरू केलेला आहे. आणि मी तिथे MMV कॉलेजमध्ये पहिले एक लेक्चरर म्हणून अर्थशास्त्राचे लागले आणि मग मी तिथेच प्राचार्य झाले. तर ते जरी कॉलेज प्रोग्रेसिंग होतं, आम्हाला A ग्रेड वगैरे सगळा मिळालेला होता, तरी आपण जसं म्हणाला हर्डल म्हणजे प्रचंड हर्डल असतात. कारण की कुठल्याही आपण वर जातो, प्रॉमिसिंग काम करायला बघतो आणि नवीन जर काही करायला बघितलं तर त्याच्यामध्ये पहिले हे कशाला असा प्रश्न विचारला जातो. कारण की ते लोक कुठली नवीन जो बदल आहे तो पटकन ॲक्सेप्ट करत नाही. आणि माझा स्वभाव असा आहे की हायर एज्युकेशन एक मला महत्त्वाचं वाटतं, पॅशनसारखं वाटतं. कारण त्याच्यामध्ये आपल्याला करायला खूप स्कोप आहे आणि खऱ्या अर्थाने आपण विद्यार्थी घडवू शकतो, क्रिएटिव्हिटी आणू शकतो. या उद्देशाने मी खूप तिथे जो काही प्रयत्न केला आणि माझ्या सहकार्याने पण त्याच्यामध्ये जी साथ दिली त्याच्यातनं आम्हाला तिथे यश नक्कीच मिळालं. पण मला असं एक विश्वास आहे की हर्डल्स असल्याशिवाय यशही मिळत नाही. म्हणून ते हर्डल्स तिथे पाहिजेच होते, म्हणून ते कदाचित झालं असेल. आणि त्यानंतर मग मी 2018 साली सोलापूर विद्यापीठाचं व्हाईस चान्सलर झाले. तेव्हा त्याचं नाव सोलापूर विद्यापीठच होतं. आणि मग 1 वर्षानंतर त्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं दिलं गेलं. आणि जेव्हा मी अहिल्यादेवींचं सगळं चारित्र्य आधीपासूनच वाचलं, दुर्भाग्याने हे शाळांमध्ये शिकवलं गेलेलं नाही आहे आपल्याला, पण तरी पण जे काही मी वाचलं आणि त्याच्यातनं आम्ही अध्यासन केंद्र वगैरे सुरू केला, त्याच्यातनं असं लक्षात आलं की त्या काळात ज्या महिलेकडे काहीच सोर्सेस नव्हते ती एवढं करू शकत होती, तर मग आपल्याला इतकं सगळं असताना करायला काय प्रॉब्लेम आहे. आपण तर उलट कितीतरी जोमाने करायला पाहिजे, ही एक मोठी प्रेरणा त्यांच्याकडनं होती. असं आमच्या तिकडल्या सगळ्याच लोकांनी, म्हणजे महिला असो पुरुष असो, सगळ्यांनीच हे मान्य केलं की अशा गोष्टींनी आपण जाऊ शकतो. आता विद्यापीठ म्हटलं की त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हर्डल्स, आणि ते मी सगळे पार केले. म्हणजे मला खूप प्रकारे त्याच्याकरता तोंड द्यावं लागलं. पण एकच आहे की रचनात्मक तुम्ही कार्य केलं तर त्याचा ठसा राहतो आणि तो माझ्या सहकार्यांच्यामुळे मला मिळत राहिला आणि मला त्याचं मात्र समाधान खूप जास्त आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या नावाचं विद्यापीठ नंतर तुम्ही तुमच्या कार्यकाळातच ते झालं. आणि एक महिला म्हणून एक जबाबदारीचं पद असताना, म्हणजे घर आणि पूर्ण विद्यापीठ सांभाळणं आणि त्याचबरोबर येणाऱ्या जे काही टीका असतील, टिप्पणी असेल, म्हणजे काम करतो त्याच्यावरच निश्चितच टीका होतात. पण कधी असं वाटलं का की आता हे सोडून द्यावं, बस झालं, आपण अननेसेसरी आपण काम करतोय आणि आपल्यावर कोणी आरोप करतं, त्यावेळेस काय वाटतं? मला असं अजिबात वाटलं नाही. एक तर पहिली गोष्ट, एकाही क्षणी मला असं वाटलं नाही की आपण सोडून द्यावं. त्याचं कारण असं की जर मला एक जबाबदारी दिल्या गेली आणि ते पण महाराष्ट्राचं सर्वात मोठं पद, राज्यपाल ही जबाबदारी देतात, त्यामुळे खूप मोठ्या ध्येयाने किंवा यांनी हे आपल्याला करायचं असतं, तर ते काही असलं तरी ते आपण केलं पाहिजे, हे माझा पहिला त्याच्यात होतं. म्हणून मला असं कधी वाटलं नाही. नंबर 2 म्हणजे जितक्या हर्डल्स होत्या त्याला मी नेहमी पॉझिटिव्हली घेत गेले की त्या आल्या म्हणून मला खूप मार्ग सुचत गेले. म्हणजे लॉ सारख्या विषयाचा मी कधी जन्मात अभ्यास केला नव्हता, पण मी त्याच्यामुळे प्रचंड अभ्यास केला आणि मला आता असं लक्षात आलं की मी आता कोणालाही चांगला सल्ला देऊ शकते की लॉयर नंतर काय करायला पाहिजे आणि काय नाही. अशी अनेक दालनं आहेत ज्याचा उलट पॉझिटिव्हली जर बघितलं तर मला त्याचा फायदाच झाला. आणि ते पूर्ण करण्यामध्ये देखील ह्या सगळा जो काही तिथलं साहित्य होतं, अभ्यास होता,
किंवा जे काही चॅलेंजेस तुम्हाला समोर आले त्याला तोंड देण्याकरता अक्षरशः एक चांगलं बळ त्याच्यातनं मला प्राप्त झालं. बरं. जसं की तुम्ही कुलगुरू होतात आणि हे असताना सुद्धा अनेक गुण तुमच्यामध्ये आहेत, म्हणजे चित्रकला असेल विविध, हे कसं काय तुम्ही जोपासत होता? आता चित्रकला हे खूप जुनं म्हणजे मी केलेलं पॅशन आहे. म्हणजे मी जेव्हा PhD करत होते तेव्हा एक असं असतं की तुम्हाला जो गाईड असतो तो एक स्लॉट असा देतो की इतक्याच मला भेटता येईल किंवा असं वगैरे जो प्रकार होता. त्याच्यामध्ये मी ज्या युनिव्हर्सिटीत शिकत होते डॉक्टर हरिसिंग युनिव्हर्सिटी, तिथे ऑडिओ व्हिज्युअल डिपार्टमेंट होतं. तर किती असलं लायब्ररीचं काम केलं तरी त्याला काहीतरी रिलॅक्सेशन म्हणून आम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन बसायचो आणि तिथे ते पेंटिंग्स, म्युझिक अशा अनेक प्रकारच्या गोष्टी चालू राहायच्या. तर कदाचित माझ्या आईला थोडंसं ते फ्लेअर होतं करण्याचं, म्हणून मला ते वाटलं मी पण करून बघावं. आणि त्याच्यातनं मी तिथे एक महिना साधारणपणे तो शिकले. मग नंतर मला PhD मुळे वेळ नाही मिळाला, पण ते 1 महिना जरी मी शिकले तरी मी त्याला ब्रेक नाही दिला कुठे. आणि मी हळूहळू कॅनव्हास पेंटिंग, ऑइल पेंटिंग याचं करत राहिले. आणि त्याच्यानंतर मी साधारणपणे 1983-84 मध्ये एक फिलामेंट पेंटिंग प्रकार सुरू केला. म्हणजे लोक ब्रशने करतात, मी धाग्याने पेंटिंग कसं करू शकतात याचं एक मॉडेल तयार केलं आणि मला त्याचं पेटंट पण मिळालं. तर ते आता 20 वर्ष होतं, ते आता लॅप्स झालंय, मी 20 वर्ष होतं ते पेटंट माझ्याकडे. आणि त्याच्यातनं मग मी नुसतंच फक्त भिंतीवरचे नाही तर क्लॉथवर, म्हणजे वेगवेगळे ड्रेस मटेरियलवर किंवा अनेक प्रकारच्या सिस्टम्समध्ये कसं ड्रॉइंग डेव्हलप होऊ शकतं याचा मी प्रयत्न केला. आणि आतापर्यंत मी साधारणपणे 8 एक्झिबिशन्स त्याचे लावलेले आहे. सर्वात शेवटलं सोलापूरचंच होतं, कोरोना नंतर मात्र अजून लावलेलं नाही आहे. जसं आता आपण म्हणतो की एवढं छान तुम्ही एक चित्रकार म्हणून, कारण मीही त्या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळं तो प्रश्न मला विचारावासा वाटला. त्याबरोबरच जे अकॅडमिक एज्युकेशन आहे, म्हणजे चालत आलेलं शिक्षण आणि आता न्यू एज्युकेशन पॉलिसी, ही सकारात्मक दृष्ट्या पालकांनी कशी घ्यावी, आणि बऱ्याच वेळा पालकांचा किंवा आम्हाला सुद्धा थोडंसं गोंधळ वाटतो की ही इम्प्लिमेंट होताना जे काही गोष्टी होणार आहेत किंवा कायम, जसं तुम्ही म्हणाला की बदल लवकर एक्सेप्ट केला जात नाही. तर शैक्षणिक दृष्ट्या अकॅडमिक मध्ये आता हे न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा फार मोठी महत्वाची तुमची भूमिका आहे, ह्याबद्दल काय सांगाल? मी आता माझं थोडंसं 1 मिनिट पर्सनल याच्याकरता सांगते, कारण मी ज्या विद्यापीठात शिकले आता ते 80 वर्ष जुनं विद्यापीठ आहे. आणि मी असं तिथे पाहिलं की मी जे डिसिप्लिन्स घेतले तेच बेसिकली मल्टी डिसिप्लिनमध्ये येत होते. जसं फॉर एक्झाम्पल मी जेव्हा अंडर ग्रॅज्युएटला होते तेव्हा मी इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि क्रिमिनॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स, मला वाटतं ह्या कॉम्बिनेशनचा अजूनही कोणी विचार करू शकत नाही, तसं मी स्वतः केलेलं आहे. तर ती मुभा आम्हाला त्या काळातच विद्यापीठातनं दिलेली होती. त्यामुळे कदाचित लहानपणापासूनच किंवा टीनेजेसपासूनच मला डोक्यात फिक्स होतं की आपण मल्टिपल रोल्स एक व्यक्ती करू शकतो आणि किंबहुना त्याला, जसं आपण म्हणतो राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन आपला असतो, त्याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मी हा, म्हणजे लहानपणापासूनच हा विचार असल्यामुळे तो माझ्या कुठेतरी डोक्यात होता. मग जेव्हा मी कॉलेजची प्राचार्य झाले तेव्हा जरी NEP होतं तरी तेव्हा ॲडॉन कोर्सेस म्हणून UGCने एक स्लॉट काढलेला होता. आणि त्या ॲडॉन कोर्सेसमध्ये मला वाटतं विदर्भामध्ये असे 2च कॉलेजेस होते, एक भंडाराचं होतं, माझं कॉलेज होतं, ज्याला आम्ही पुढे नेलं. आणि मला असे अनुभव त्याच्यातनं आले की माझे विद्यार्थी जे जे हे करत होते आणि जिथे जिथे ते इंटरव्ह्यूला जात होते तिथे त्यांना इतका चांगला रिस्पॉन्स मिळत होता. वेळ असेल तर मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की लोकमत पेपर अतिशय प्रसिद्ध पेपर आहे आणि त्या लोकमत पेपरमध्ये एक ॲड आली होती की जे ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत त्यांनी आमच्याकडे आज यावं आणि त्यांना ताबडतोब, ती जागा एकच होती तशी. तर माझी एक स्टुडंट होती, तिने कम्युनिकेशन स्किल्स आणि सेल्फ हेल्प ग्रुप याच्यावर स्किल कोर्स केलेला होता आणि ती मुलगी अतिशय म्हणजे उत्साही, क्रिएटिव्ह अशी होती. मी कुठेतरी बाहेर होते, तिने मला फोन केला की मॅडम तिथे तर ग्रॅज्युएट मागतात आहे, मी तर आता फायनल इयरला आहे, मी जाऊ शकते की नाही. मी तिला म्हटलं तू चालली जा आणि खरं जे विचारलं ते खरं खरं सांगून दे की असं असं आहे, तुला अनुभव तरी येईल याचा इंटरव्ह्यूचा. तर तिथे गेली आणि 167 ॲप्लिकेशन्स होत्या आणि त्याच्यामधनं हिला जे विचारण्यात आलं त्याच्यात विचारलंच नाही फॉर्च्युनेटली की तू कोणत्या इयरला की झालंय की नाही किंवा सर्टिफिकेट दे. तिने पहिलंच सुरुवात केली, कारण की त्यावेळेला आम्ही फार्मर्स सोसायटीवर काम करत होतो, म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या प्रोजेक्टमध्ये ती माझ्याबरोबर काम करत होती. तर तिने ते फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन त्यांना दिल्यामुळे
आणि न्यूजपेपर्सवाल्यांना अशाच गोष्टी जास्त हव्या असतात. तर त्याच्यामुळे तिचा इंटरव्ह्यू इतका चांगला झाला की तेव्हा त्यांनी नंतर विचारलं, तिने सांगितलं की मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की मी आता अंडर ग्रॅज्युएटच्या फायनल इयरला आहे, 2 महिन्यांनी परीक्षा आहे, मग मी होईन. ते म्हणे आता आम्हाला ते डिग्रीशी काही करायचं नाही, तू उद्यापासून जॉईन हो. असे अनेक अनुभव जेव्हा माझ्या पाठीशी आले तेव्हा मला असं लक्षात आलं की हे जे सगळ्या डिग्र्या लोक घेतात आहे त्याला किती व्हॅल्यू आहे. त्याच्यापेक्षा तर हे 3, 4, 5, 6 महिन्याचे कोर्सेस मधनं माझे विद्यार्थी पुढे जातात आहे. म्हणजे माझा स्वतःचा, माझ्या विद्यार्थ्यांचा, माझ्या रिसर्च स्कॉलर्सचा, ह्या सगळ्यांचा अनुभव असा सांगण्यात आला. आणि त्याच्यानंतर मग मी NEP मध्ये जेव्हा जे आपण तो छोट्या NEPशी जोडलेलाच विषय आहे स्किल कोर्सेस, पण जेव्हा मी स्वतंत्रपणे त्याला हँडल केलं तेव्हा मी सोलापूर विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेक होल्डर्सच्या मीटिंग घेतल्या. जसं फॉर एक्झाम्पल तिथे मेडिकल हब आहे, म्हणजे रोबोटिक्स वगैरे सारख्या गोष्टी सुद्धा आहे ज्या अनेक आता नागपूर किंवा मुंबईला आलेल्या आहेत तिथे. तर तिथे मी जेव्हा डॉक्टर्सना बोलवलं तेव्हा 7-8 खूप मोठ्या सर्जन्सची माझी भेट झाली. आणि त्यांनी मला एकच सांगितलं की मॅडम जर तुम्ही सर्टिफिकेशन देत असाल, म्हणजे विद्यापीठ सर्टिफिकेशन देत असेल, तर आम्हाला असे असिस्टंट्स पाहिजे आहेत. तर मग त्याच्यावरनं आम्ही डिझाईन केलं आणि आमचा मेडिकल जो हे होता तो अगदी शांत पडलेला होता विद्यापीठामध्ये, तो सर्वात ऍक्टिव्ह झाला. आणि त्याच्यातनं आम्ही 19 कोर्सेस अलाइड हेल्थ सायन्स म्हणून घेतले. आणि मला सांगायला आनंद होईल की 100% रिक्रुटमेंट त्याच्यामध्ये आहे. तर NEPचा हा अँगल मी घेतलाय. एक अजून अँगल मी सांगू शकते इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरचा. तिथे आपण जे म्हणतो की ती मेंटॅलिटी नाही, म्हणजे मला परीक्षा द्यायची आहे, मी जे काही शिकलो आणि मला कोणीतरी व्हाईट कॉलर जॉब दिला पाहिजे, अशी एक मेंटॅलिटी आपली आजही आहे समाजामध्ये. मी तिथे विद्यार्थ्यांना, आणि आमचे डायरेक्टरही खूप चांगले होते, त्यांच्याकडनं आम्ही असा प्रयत्न केला की तुम्हाला कोणी काही सतत नोकऱ्या देणार नाही, तुम्हाला स्वतःचा जॉब स्वतःच तयार करावा लागेल, शिवाय 4 लोकांना जॉब द्यावा लागेल. याला सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणतात. तुम्ही काय करायला याच्याकडे. तर ते खूप लवकर ती मेंटॅलिटी बदलली नाही, पण मी 4 वर्षामध्ये, कारण की ते सुरू करायला मला थोडा वेळ लागला, 1 वर्ष ते सगळं लागलं, पण पुढच्या 4 वर्षांमध्ये मी त्या गोष्टीला रुजवलं. आणि असं लक्षात आलं की 44 मला असं वाटतं की इन्क्युबेटीज आम्ही तयार केल्या, म्हणजे जे तयार होऊ शकतात पुढे उद्योग करायला. त्यांना आम्ही फंडिंग दिलं, राज्य सरकारच्या माध्यमातूनच दिलं, आणि त्यांना ते ट्रेनिंग प्रोग्रामपर्यंत आम्ही सुरू केलं. तर आता जी इम्प्लिमेंटेशन, परत आपण त्याच्यावर येऊयात, न्यू एज्युकेशन पॉलिसीचं कशा पद्धतीनं पालकांनी घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा? मला वाटतं माझं पार्शियल आन्सर याच्यावर आहेच की स्किल इन्क्युबेशन याच्याकडे गेलं पाहिजे. नंबर 2 म्हणजे विद्यार्थ्यांना सांगण्याच्या पहिला टीचर्सना सांगण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पालक पण मी नंतरच म्हणेन. तर टीचर्स जोपर्यंत ट्रेंड आहे, की टीचर्स टिपिकल पद्धतीमध्ये ट्रेंड आहे किंवा त्यांना दुसरं करायचं आहे ह्याच्याकडची जाणीव पहिले गेली पाहिजे. याच्याकरता मी तुम्हाला जसं सांगितलं की MSFDA पुण्याची जी संस्था आहे ट्रेनिंग अकॅडमी, त्याच्यामधनं सोलापूर विद्यापीठामधनं आम्ही सर्वात पहिले टॉप लेवलचे जे आहेत, म्हणजे जे डीन आहेत, जे इवन प्रो व्हाईस चान्सलर पर्यंत, त्यांना तुम्ही पहिले ट्रेनिंग द्या. आम्ही धाडस केला आणि तो एक ट्रेनिंग आम्ही दिलं त्यांना. त्याच्यामध्ये 28 लोकांनी पार्टिसिपेट केलं, 8 युनिव्हर्सिटीज त्याच्यामध्ये होत्या. तर हा NEPचा पहिला टप्पा असला पाहिजे की तुम्ही टीचर्सना पहिले त्यांच्या मॉडॅलिटीज समजणं हे आवश्यक आहे. त्याच्याबरोबर स्टुडंट्स येतो, कारण की स्टुडंटला खूप करायचं आहे, पण त्यांना गायडन्सच करणार कोणी, म्हणजे तो पुढे चाललाय टीचर मागे, ही जी गॅप आहे ही भरून काढण्याकरता तो पहिला प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि स्टुडंट्सना पण अर्थात की तुम्ही जे डिग्री घेताय त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणचा अंश याच्यामध्ये आला पाहिजे, कोणची गोष्ट याच्यामध्ये आली पाहिजे, जो एक कोर्स डिझाईन म्हणून राहील, हे आम्ही स्टुडंट्सना पण अनेक ठिकाणी इन्व्हॉल्व केलं. आणि मी तुम्हाला सांगते की असंच आमच्याकडे जे जर्नलिझम आणि असा स्टुडिओ आहे त्याच्यात आम्ही बिवोक वगैरेचे कोर्सेस सुरू केले आहे. आम्हाला विद्यार्थ्यांना नाही म्हणावं लागतंय इतका त्याचा डिमांड आहे, वाढत आहे, कारण की ते विद्यार्थी सांगतात की आम्हाला काय पाहिजे, आणि आम्ही ते प्रोफेसर्स आणि बोर्ड ऑफ स्टडीजशी डिस्कस करून मग त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. तर NEP म्हणजे यू हॅव टू इन्क्लूड ऑल द स्टेक होल्डर्स, म्हणजे असं फक्त चालणार नाही की पालकाला काय म्हणायचं आहे की विद्यार्थ्याला काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला सगळ्यांना करावं लागेल. आणि माझ्या मते पहिली पायरी टीचर्स आहे, त्यांना ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. आता आपण कार्यक्रमातून जाता जाता एक आमच्या ऐकणाऱ्या भरपूर महिला भगिनी आहेत आणि ज्या शिक्षण घेऊन परत मूळ प्रवाहात येऊ इच्छितात, किंवा काही जण नाही आम्हाला खूप घरचं काम असतं वगैरे वगैरे,
ह्या महिलांना किंवा या मुलींना काय संदेश तुम्ही द्याल? कारण की एक प्राध्यापक, एक महिला प्राध्यापक याच्यामध्ये मी कुठलाही भेद नाही करत, परंतु आजही आपण झगडतो आरक्षणासाठी Yes, yes. महिलांच्या. आता पुढे 33% आरक्षण असेल किंवा इक्वेलिटीचा जो मुद्दा येतो, अशा वेळेस एक मोठ्या पदावर तुम्ही होतात, तर काय संदेश द्याल सामान्यातल्या सामान्य ज्या आमच्या विद्यार्थिनी आहेत, महिला आहेत त्यांना? प्रथम तर तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, कारण की हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि एक 48% आपली पॉप्युलेशन अशी आहे की ज्यांना हे कळणं आवश्यक आहे. तर पहिली गोष्ट अशी की मी तिकडे येते की आम्ही जे स्किल कोर्सेस सुरू केले त्याच्यामध्ये महिलांना कसं येता येईल याचा पण एक विशेष टप्पा ठेवला असं म्हटलं तरी चालेल. आपण जसं म्हणाला की जे घरी राहणाऱ्या महिला आहेत किंवा ज्यांना वाटतं की आता मला काहीच करता येणार नाही, तर त्यांचं मॉरल बूस्ट करण्याकरता आम्ही अनेक कोर्सेस काढले. आणि आपल्याला कदाचित माहिती असेल किंवा ऐकून आश्चर्य वाटेल की डिजिटलकडे महिलांचा येण्याचा खूप कल वाढलेला आहे. त्यांना घरी बसून आपल्या लॅपटॉपवर, आपल्या मोबाईलवर कसं कनेक्ट होता येईल याच्याकरता त्यांचा, म्हणजे यंग ज्या महिला आहेत त्यांचा खूप कल वाढलेला आहे. आता तो जो भाग आहे की ब्युटी पार्लर, कपडे स्टिचिंग हा आहेच, आणि तुम्हाला हे माहित असेल की उत्तम स्टिच करणारा हा पुरुष पण आहे, उत्तम कुक पण पुरुष आहे, उत्तम डिझायनर सुद्धा पुरुष आहे. आणि महिलाला त्याच फील्डमध्ये हे घेऊन याची काही गरज नाही, त्यांना दुसरे ओपन एव्हेन्यूज करता येतील. तर म्हणून आम्ही डिजिटलला हे केला पहिला टप्पा. दुसरं म्हणजे आम्ही जसं आता मी मेडिटेशन, योगा, स्पोर्ट्सच्या बद्दल बोलतो, तसं त्याच्यामध्ये पण त्यांना आणण्याचा प्रयत्न केला. तर मी तुम्हाला सांगते की एक साधारणपणे 7,000 विद्यार्थ्यांना आम्ही 5 वर्षामध्ये ट्रेन केलं. त्याच्यामध्ये 66% महिला होत्या आणि त्याच्यातल्या 66 मधल्या 80% जो आमच्या रेग्युलर स्टुडंट्स नव्हत्या, कम्युनिटी बेस्ड होत्या, त्या होत्या ज्या हाऊसवाईफ्स होत्या आणि त्या आमच्याशी कनेक्ट झालं. म्हणजे रिकनेक्ट इन हायर एज्युकेशन असा आमचा तो मंत्र होता. आणि त्याच्यात ते रिकनेक्शनमुळे असं झालं की त्या महिलांना असं वाटलं की चला आपण आता काहीतरी काम करू शकतो. जी मरगळ होती मनामध्ये की आम्ही काहीच करू शकत नाही. आणि सोलापूरचं एक आणखीन वैशिष्ट्य म्हणजे तिथे हब होतं याचं पण टेक्स्टाईलचं. हँडलूम ऑलरेडी डाईंग स्टेजमध्ये आहे. मग त्याला आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं पॉवरलूम्स वगैरे मागवले आणि तिथे महिलांना ट्रेनिंग दिलं. तर मी असेपर्यंत 48 महिलांना ते झालं होतं, जेणेकरून ते माल तयार करतील आणि मोठ्या फॅक्टरीज ते माल घेऊन जातील, त्यांच्या घरी ते येतील, त्यांनी बाहेर जायचं नाही. म्हणजे महिलांचा जो तो आहे किंवा आम्ही कसं जायचं किंवा आम्हाला, तर हा सुद्धा आम्ही तो हर्डल त्याच्यामध्ये केला. अशा अनेक एव्हेन्यूज. आणि मेडिकलमध्ये पण शेवटी महिलांचं जसं नर्सेस आहे किंवा अनेक प्रकारचे योगा, मेडिटेशन, ॲक्युप्रेशर अशा करता पण आम्ही त्यांना प्रवृत्त केलं. आणि कोरोना पिरियडमध्ये त्याचा खूपच उपयोग झाला आम्हाला. अच्छा. तर मी असा संदेश देईन की महिलांनी असं अजिबात समजू नये की त्यांचं कुठलंही जे कौशल्य आहे ते कमी आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काहीतरी कौशल्य असतंच. फक्त तो आयडेंटिफाय करू शकला नसेल तर ते त्यांनी करावं. आणि महिला तर तशी मल्टीटास्कर आहेतच, म्हणून त्यांनी निश्चितच त्याच्यामध्ये पुढे यावं आणि या सगळ्या गोष्टींना आत्मसात करून हायर एज्युकेशनशी नक्की जोडावं. खूप खूप आभार, धन्यवाद मॅडम की तुम्ही तुमचा जो व्यस्त वेळ आहे त्याच्यामधून वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिलीत. त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीम तर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार. खूप खूप धन्यवाद. मलाही छान वाटले इथे.